हॅलो, नमस्कार. मी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये खायला खूप टेस्टी लागणारा एकदम साधा, सिंपल असा वरण-भात बनवणार आहोत. हा वरण-भात बनवण्यासाठी फक्त आपल्याला 15 मिनिटं लागतात. एकदम खायला टेस्टी लागणारं साधं असं फोडणीचं वरण बनवणार आहोत. तर इथं वरण-भात बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी इथं तांदूळ घेतले आहेत आणि लहान वाटीनं 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. आता डाळ आणि तांदळाचा अंदाज असेल, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता इथं 2 डबे घ्यायचे आहेत कुकरचे आणि त्यात कुकरच्या डब्यांमध्ये एकामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे आणि दुसऱ्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुम्हाला जो हवा असेल किंवा तुमच्या घरी जो असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे आणि डाळीमध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 मिरच्या अशा तोडून टाकायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर डाळीमध्ये हळदी टाकायची आहे. तर डाळीमध्ये मी मीठ टाकलं आहे आणि भातामध्येही थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे. आता डाळीमध्ये 1 चमचा हळद टाकते. आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि हे दोन्ही डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत. इथं मी मोठा कुकर घेतला आहे. माझ्याकडे हा 5 लिटरचा कुकर होता. त्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि डाळीचा डबा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि वरती भाताचा डबा ठेवायचा आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता इथं कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता 3 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकर थंड करून घेणार आहोत. कुकरची हवा पूर्णपणे गेल्यानंतरच आपण झाकण खोलणार आहोत, म्हणजे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जातील. गॅस बंद करून आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आता कुकर खोलते मी. तर भात एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे. भाताचा डबा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. आता जो खाली डाळीचा डबा आहे तो बाहेर काढायचा आणि भात परत आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने भात कुकरमध्ये ठेवला की तो गरम राहतो. 1 ते 1.5 तास हा भात गरम राहतो. आता पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे. आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया. आता डाळ अशा पद्धतीने आपल्याला घोटून घ्यायची आहे. या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित हलवली की डाळ एकदम व्यवस्थित घोटली जाते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय. आता जास्तही घोटायची नाहीये. ह्या पद्धतीनेच आपल्याला डाळ ठेवायची आहे. आता कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. तुम्ही जर डाळीमध्ये हिंग वापरणार असेल तर जिरं टाकल्यानंतर पाऊण चमचा हिंग टाकायचा आहे. पण इथं मी हिंगाचा वापर करणार नाहीये. आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहेत. आता मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या की त्याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्याही टाकायच्या आहेत आणि ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. लसूण टाकल्यानंतर लगेच कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि ही फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आपल्याला. अगदी मिनिटभर ही फोडणी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. आता
आता लसूण व्यवस्थित भाजला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला. इथं मी 1 चमचाभर हळद टाकली आहे लहान चमच्याने आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. कधीही फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याचा वास खूप छान येतो. आता आपली फोडणी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये जी घोटून घेतलेली डाळ होती ती टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर डाळीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी ओतू शकता किंवा जर तुम्हाला घट्ट डाळ हवी असेल तर अशीही ठेवू शकता तुम्ही. इथं मला ही जास्त घट्ट वाटते डाळ, म्हणून मी इथं 1-1.5 वाटी पाणी ओतलं आहे. पाणी ओतल्यानंतर डाळीला एक खळखळीत उकळी आणून द्यायची आहे. ही साधी फोडणीची डाळ तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान लागते आणि त्याचबरोबर खायलाही खूप टेस्टी लागते. आजारी लोक किंवा लहान मुलांना ही डाळ तुम्ही बनवून देऊ शकता. तर आता डाळीला उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता डाळीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर खाण्यासाठी फोडणीचं वरण आणि भात तयार आहे. पण जर तुम्हाला आता तसं बघायला गेलं तर वरण भाताची रेसिपी ही काही नवीन रेसिपी नाही आहे. अगदी प्रत्येकाच्या घरात बनली जाणारी ही रेसिपी आहे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पण मला शेअर करावी वाटली म्हणून मी ही रेसिपी शेअर केली. तसं तर ह्याच्यात शेअर करण्याइतपत काही नवीन नाही आहे. प्रत्येकाच्या घरात ही रेसिपी बनली जाते. पण तरीही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरही नक्की शेअर करा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर साधा आणि सिंपल वरण भात कसा बनला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.